Hello friends, here we are going to start our next topic in the chapter Human Health and Disease. So let's get some look over to the previous points. So in the last lecture we have seen the some concept related to the health or what is health, how to maintain the good health. Along with this, for maintenance of good health, what we have to do, what should we do. Later on, immune system, what is immune, what is immunity, then immune system, then definition of immunology, what is immunology, then types of immunity. We have studied the two types of immunity, that is innate immunity or inborn immunity or natural immunity, and acquired immunity. Then innate immunity or inborn immunity works on several barriers. There are total 5 types of barriers which works in our body. Then that is, they are the epithelial surface, then antimicrobial substance in blood and tissue, then third one is the cellular factors in innate immunity, fourth one is the fever, and last one is the acute phase proteins. Now today's topic is the acquired immunity. So let's see first of all the definition of acquired immunity. The resistance that an individual acquires during life is known as acquired immunity. It is also known as adaptive or specific immunity. So this immunity is totally against the natural or inborn immunity. The immunity which adapt or develop during the life is known as acquired immunity, which is not the inborn immunity or innate immunity. अशी इम्युनिटी जी आपल्याला जन्म झाल्यानंतर अडॅप्ट करावं लागते किंवा त्याला आपल्याला ॲक्वायर्ड करावं लागते, दॅट इज कॉल्ड ॲक्वायर्ड इम्युनिटी. त्यालाच आपण म्हणतो अडॅप्टिव्ह इम्युनिटी ऑर स्पेसिफिक इम्युनिटी. जसं आता आपण इनेट इम्युनिटी किंवा नॅचरल इम्युनिटीमध्ये बघितलं होतं, दे आर दी नॉन स्पेसिफिक इम्युनिटी. त्याच्याच अगेन्स्ट आहे ही स्पेसिफिक इम्युनिटी. मीन्स ही इम्युनिटी जी आहे ती आपल्याला स्पेसिफिक डिसीज किंवा पॅथोजनवर ॲक्ट होताना पाहायला मिळेल. सो इन दिस लास्ट लेक्चर वी हॅव सीन दी व्हॉट इज अँटीजन अँड व्हॉट इज अँटीबॉडी. सो इन दिस टॉपिक we are going through this antigen and antibody concept. So in the acquired immunity, the formation of antibodies in the body which neutralizes the antigens. Acquired or adaptive immunity has the following unique features. जसं आता ही इम्युनिटी जी आहे म्हणजे ॲक्वायर्ड इम्युनिटी जी आहे ती कम्प्लिटली अँटीबॉडीज आणि अँटीजन किंवा अँटीबॉडीजच्या फॉर्मेशनवर डिपेंड आहे, किंवा अशा अँटीबॉडीज ज्या अँटीजन्सला म्हणजे इन्व्हेडिंग पॅथोजनला किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमला न्यूट्रलाइज करायचं काम करते. सो धिस इम्युनिटी हॅविंग सम युनिक फीचर्स. नाव सी वन बाय वन. फर्स्ट ऑफ ऑल इज दी स्पेसिफिसिटी. First unique feature of acquired immunity, that is called specificity. What is specificity? So it can produce specific antibodies or T lymphocytes against a particular antigen or pathogen or microorganism. आता याचं एक पहिलं युनिक फीचर जे आहे की ही इम्युनिटी जी आहे ती स्पेसिफिक पॅथोजनवर किंवा अँटीजनवर वर्क करते. सो जसा पॅथोजन आहे, जसा अँटीजन आहे, त्यानुसार ॲक्वायर्ड इम्युनिटी जी आहे ती स्पेसिफिक अँटीबॉडीज किंवा टी लिम्फोसाइट जी आहे ती तयार करेल अगेन्स्ट पर्टिक्युलर अँटीजन और पॅथोजन और एनी टाइप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. सेकंड इज दी डायव्हर्सिटी. सो इट कॅन रिकॉग्नाइज ए वास्ट और वाइड व्हेरायटीज ऑफ डायव्हर्स पॅथोजन्स और फॉरेन मॉलिक्युल्स. जसे ही इम्युनिटी जी आहे ती आता डायव्हर्स फॉर्ममध्ये आपल्याला बघायला मिळते. जसं एक किंवा दोन किंवा तीन डिसीजेस किंवा पॅथोजन किंवा अँटीजनवर ही काम करणार नाही,
ही इम्युनिटी जी आहे ती याची लेंथ जी आहे ती व्हास्ट आहे, म्हणजे व्हास्ट व्हेरायटीवर ही इम्युनिटी जी आहे ती वर्क करेल. सो दिस वन इज दी सेकंड युनिक फीचर, दॅट इज अ डायव्हर्सिटी. थर्ड वन इज दी discrimination or differentiation between self and non-self. So this is the most important unique feature of this acquired immunity. म्हणजे ही इम्युनिटी जी आहे, जी ओन बॉडी सेल किंवा फॉरेन पॅथोजन ह्या दोघांमधला डिफरन्शिएट करायचं काम करते. मीन्स डिस्क्रिमिनेशन मीन्स डिफरन्शिएशन. सो इट डिफरन्शिएट्स बिटवीन ओन बॉडी सेल्स मीन्स सेल्फ अँड फॉरेन मॉलिक्युल्स मीन्स नॉन सेल्फ. जसं तर ही इम्युनिटी जी आहे ती ओन बॉडी सेल म्हणजे आपल्या बॉडीमध्ये कोणते सेल आहे आणि बाहेरून येणारे कोणते सेल आहे यांच्यामधला डिफरन्स बिटवीन किंवा डिफरन्शिएशन जे आहे ते रिकग्नाइज करते. सो दिस वन इज दी थर्ड युनिक फीचर ऑफ दिस ॲक्वायर्ड इम्युनिटी. लास्ट वन इज दी मेमरी. When the immune system encounters a specific foreign agent for the first time, it generates an immune response and eliminates the invader. This is called first encounter. The immune system retains the memory of the first encounter. As a result, the second encounter with the same pathogen brings about quicker and stronger immune response. जसं डिस्क्रिमिनेशन जो थर्ड पॉईंट बघितला त्याच्याच सारखा मेमरी जो आहे तो एक युनिक फीचर आहे या इम्युनिटीज. मेमरी मीन्स ज्याला आपण म्हणतो स्मृती. जसं काही दिवसाआधी काही फॉरेन एजंट्सनी जर आपल्या बॉडीवर अटॅक केला असेल आणि त्या पॅथोजनला आपल्या बॉडीने डिफेंड केलं असेल, म्हणजे आपल्या इम्युनिटीने त्याला डिफेंड केलं असेल, तर हीच जी इम्युनिटी पॉवर जी आहे ती मेमरी ॲज अ मेमरी म्हणून आपल्या इम्युन सिस्टीममध्ये स्टोअर होते. आणि भविष्यात समजा असाच प्रकारचा कुठला एखादा पॅथोजन जर रिपीटेडली आपल्या बॉडीमध्ये जर एंटर करत असेल तर त्याला सेकंड एन्काउंटरमध्ये त्या इन्व्हेडिंग पॅथोजनला किल करण्यात येईल. पण हा रिस्पॉन्स कसा असेल? क्विकर अँड स्ट्रॉंगर. म्हणजे फर्स्ट एन्काउंटरपेक्षा सेकंड एन्काउंटर जो आहे तो क्विकर असेल आणि स्ट्रॉंगर असेल. सो दिस वन इज दी फोर्थ युनिक फीचर ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी. काही दिवसाआधी समजा आपल्या बॉडीमध्ये काही पॅथोजन्सनी एंट्री केली असेल, त्याला आपल्या इम्युन सिस्टमने डिफेंड केलं असेल ॲज अ फर्स्ट एन्काउंटर. एन्काउंटर म्हणजे टू किल समवन. काही दिवसानंतर समजा सेम पॅथोजन किंवा सेम मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये जर एंटर करत असेल तर त्याला ॲज अ सेकंड एन्काउंटरमधून त्या पॅथोजनचं किंवा फॉरेन पार्टिकलचं किलिंग होईल. पण हा सेकंड एन्काउंटर हा कसा असेल? मोर क्विकर अँड स्ट्रॉंगर दॅन दी प्रिव्हियस एन्काउंटर. सो देर आर 4 unique features of acquired immunity. First of all is the specificity. Second one is the diversity. Third one is the discrimination between self and non-self. And last one is the memory. So move towards our next topic, that is the types of acquired immunity. As we know that this immunity works on the specific cells, or we can say that this immunity which is adapted during the life. So acquired immunity is of two types, that is active and passive. Then what is let's move towards active and passive immunity. First of all, active immunity. So it is the resistance developed by individuals as a result of an antigenic stimulus. It is also known as adaptive immunity. Active immunity may be of natural or artificial. एक कॅरेक्टरिस्टिक असं आहे या इम्युनिटीचं की समजा एखादा पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये एंटर करत असेल आणि तो पॅथोजन आपल्या इम्युन सिस्टीमला चॅलेंज करत असेल, अशा वेळेला आपली बॉडी त्या पॅथोजनला डिफेंड करण्यासाठी स्पेसिफिक सेल्स यूज करतात. सो या ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये आपण 2 टाईप स्टडी करतो. एक असेल ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि दुसरं असेल पॅसिव्ह इम्युनिटी.
ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये काय आहे? सो इट इज दी रेझिस्टन्स डेव्हलप्ड बाय अन इंडिव्हिज्युअल ॲज अ रिझल्ट ऑफ अन अँटीजेनिक स्टिम्युलस. ॲज आय टोल्ड यू, जोपर्यंत एखादा अँटीजन आपल्या बॉडीमध्ये एंटर करून आपल्या इम्युन सिस्टीमला चॅलेंज करत नाही तोपर्यंत ही इम्युनिटी जी आहे ती वर्क करणार नाही. सो दिस इज ॲज अ रिझल्ट ऑफ अन अँटीजेनिक स्टिम्युलस. दिस इम्युनिटी इज ऑल्सो नोन ॲज अडॅप्टिव्ह इम्युनिटी. आता ह्या अडॅप्टिव्ह इम्युनिटीचे पुन्हा आपण दोन टाईप स्टडी करणार आहोत. एक असेल नॅचरल आणि दुसरं असेल आर्टिफिशियल. देन फर्स्ट ऑफ ऑल वी सी दी natural acquired active immunity. So this immunity acquired due to infection is called natural active immunity. म्हणजे ही अशी इम्युनिटी आहे जी इन्फेक्शन झाल्यानंतर ॲक्टिव्ह होते. सो अँड दी प्रोसेस इज ऑल्सो दी नॅचरल. सो दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड नॅचरल ॲक्टिव्ह immunity. It developed after entry of pathogen in the body. It is a long-lasting immunity. For example, person who has recovered from the attack of measles develops natural acquired active immunity to measles for the first time. एक्झाम्पल दिला आहे यांनी असं मिसेल्स हा एक डिसीज आहे जो आपल्याला लहान मुलांमध्ये पाहायला मिळेल. त्याचे वेगळे वेगळे सिम्पटम्स असतात. सो एखाद्या वेळेला मिसल्सचे पॅथोजन किंवा त्या डिसीजचा समजा अटॅक पर्सनच्या बॉडीवर झाला असेल तेव्हा आपली इम्युनिटी किंवा त्या पर्सनची बॉडी जी आहे ती त्या मिसेल्सच्या पॅथोजनवर इम्युनिटी डेव्हलप करते पहिल्यांदा फॉर दी फर्स्ट टाईम. देन सेकंड वन इज दी आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. एक असेल त्याच्यामध्ये नॅचरली, आता आपण बघितली ही नॅचरल, आणि दुसरी आहे artificial acquired active immunity. So this immunity works on the ready-made antibodies that is called vaccine. It is resistance induced by vaccine. आता वॅक्सिन बद्दल आपण समोर थोडं डिटेल बघणारच आहोत. So vaccine is introduced into the body to stimulate the formation of antibodies by the immune system. For example, polio vaccine, BCG vaccine and many more vaccines are available in the market. Such immunity may be temporary or permanent. जसं आपण बघतो की लहान मुलांना पोलिओची वॅक्सिन देतात, BCGची वॅक्सिन देतात, फॅरेंजायटिस किंवा मेनिंजायटिसची सुद्धा वॅक्सिन सध्या अवेलेबल आहे. ट्युबरक्युलोसिसवर सध्या वॅक्सिन अवेलेबल आहे. तर ह्या सगळ्या वॅक्सिन्स म्हणजे काय आहे? दीज आर दी नॅचरल अँटीबॉडीज. ठीक आहे. ह्या अँटीबॉडी आपण बाहेरून अडॉप्ट करतो बॉडीमध्ये आणि हीच अँटीबॉडीज जी आहे ते आपल्या इम्युन सिस्टीमला पोलिओ, BCG किंवा वेगवेगळ्या डिसीजेसला रेझिस्टंट करण्यासाठी इम्युनिटी प्रोव्हाइड करते. समटाईम्स दिस इम्युनिटी मे बी दी टेम्पररी ऑर परमनंट. कधी कधी ही इम्युनिटी जी आहे ती ॲज अ टेम्पररी वर्क करते, पण पोलिओ वॅक्सिन आणि BCG वॅक्सिन ज्या आहे त्या आपल्या बॉडीमध्ये लाईफ टाईम प्रिझर्व राहतात आणि invading pathogen like related to the polio and BCG, they encounter these pathogens. So this one is the artificial acquired active immunity. Then next one is the passive immunity. जसं आपण बघितलं आहे ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह हे दोन टाईप्स आहे. आता सेकंड टाईप आहे, सेकंड वन इज दी पॅसिव्ह इम्युनिटी. सो this one also depends on the ready-made antibodies that are received by body cells. That is, body cells do not take any active part in the production of immunity. जसं आता मी सांगितलं की बा ही इम्युनिटी जी आहे ती रेडीमेड अँटीबॉडीजवर वर्क करते. त्याच्यापैकी पॅसिव्ह जो आहे तो स्पेसिफिक, जर आपल्याला स्पेसिफिक पाहायचं असेल तर पॅसिव्ह इम्युनिटी जी आहे ती रेडीमेड अँटीबॉडीजवर डिपेंड आहे, दॅट रिसिव्ड बाय बॉडी सेल्स. यामधले बॉडी सेल जे आहे ते ॲक्टिव्ह पार्ट जे आहे ते घेणार नाही. म्हणजे आता ही इम्युनिटी जी आहे ती आपल्याला रेडीमेड अँटीबॉडीजवर वर्क करणारी इम्युनिटी आहे. देन पॅसिव्ह इम्युनिटी कॅन बी ॲक्वायर्ड आयदर नॅचरली ऑर आर्टिफिशियली. जसं आपण ॲक्टिव्ह इम्युनिटीचं बघितलं होतं नॅचरल आणि आर्टिफिशियल, तसंच पॅसिव्ह इम्युनिटीचं सुद्धा आपल्याला
दोन पार्टमध्ये स्टडी करता येईल. एक आहे नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी आणि दुसरी असेल आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. सो फर्स्ट वन इज दी नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. जसं आता ह्या इम्युनिटीमध्ये आपण बघू शकतो, बिफोर बर्थ मॅटर्नल अँटीबॉडीज ट्रान्सफर्ड फ्रॉम मदर टू फिटस थ्रू दी प्लासेंटा, बट आफ्टर बर्थ अँटीबॉडीज आर ट्रान्सफर्ड फ्रॉम मदर टू infant through the colostrum, that is a breastfeeding or first milk of mother, and continued throughout the period of breastfeeding. The antibodies are received by body from mother, remain in the body for a short time, therefore natural acquired passive immunity is a short lived. तसा बिफोर बर्थमध्ये कशी कंडिशन असेल, जो फिटस जो आहे दॅट रिसिव्ड दी फूड along with gases and some hormones and chemicals, whatever, different enzyme, whatever, they are all included, and also transported from mother to fetus through the specialized organ that is called placenta. Placenta हा एक कनेक्शन आहे फ्रॉम मदर टू fetus. But after birth antibodies are transferred from mother to infant through colostrum. Colostrum means this is the first milk of mother that contains several antibodies and some disease resistant cell. So ही immunity जी आहे ती फिटसच्या किंवा इन्फंटच्या शॉर्ट ड्युरेशनपर्यंत काम करेल, कारण ब्रेस्ट फिडिंग जे आहे हे फार शॉर्ट ड्युरेशनसाठी असते. जोपर्यंत इन्फंट हे ब्रेस्ट फिडिंगवर किंवा फर्स्ट मिल्क ऑफ मदरवर डिपेंड असतात तोपर्यंत ही इम्युनिटी जी आहे ती मदर टू इन्फंट जी आहे ती ट्रान्सफर होईल थ्रू दी कोलेस्ट्रॉम. सो दॅट्स वाय दी नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी इज कॉल्ड शॉर्ट लिव्ड इम्युनिटी, म्हणजे ही फार शॉर्ट ड्युरेशनसाठी इन्फंटच्या बॉडीमध्ये वर्क करते. नेक्स्ट वन इज दी artificial acquired passive immunity. So this immunity is developed by injecting previously prepared antibodies using serum from humans or animals. For example, antibodies are obtained from hyperimmunized horses are injected to humans against rabies pathogens. It is also the short lived. So artificial acquired passive immunity जी आहे ती ही इम्युनिटी जी आहे ती रेडीमेड अँटीबॉडीजवर डिपेंड आहे, पण ह्या अँटीबॉडीज ह्या सिरम किंवा प्लाझ्मा सिरममधून आयसोलेट करतील, एकतर त्या ह्युमन्समधून असेल किंवा हायपर इम्युनाइज्ड ॲनिमल्स दॅट इज फॉर एक्झाम्पल हॉर्सेसमधून असेल. जसं आता रिसेंटली वी आर फेसिंग दी COVID-19 डिसीज अँड सेव्हरल स्टेट दॅट वर्क्स ऑन दी सिरम प्रोटीन. म्हणजे काही स्टेटमध्ये सिरम म्हणजे प्लाझ्मा सिरमपासून इम्युनिटी जी आहे ती तयार करायचा प्रोजेक्ट जो आहे तो सुरू आहे. म्हणजे असे पेशंट जे COVID-19पासून हेल्दी झालेले आहे, म्हणजे हेल्दी झाले आहे म्हणजे देअर बॉडी प्रिव्हेंट सच टाईप ऑफ व्हायरसेस फ्रॉम देअर बॉडी, म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये जे आहे ते आता स्पेसिफिक अँटीबॉडीज त्या स्पेसिफिक पॅथोजनला स्पेसिफिक अँटीबॉडीज जे आहे ते तयार झालेले असतील. मग अशा पेशंटमधून ब्लड आयसोलेट करून त्या ब्लडमधून प्लाझ्मा सिरम आयसोलेट करून त्यापासून काही रेडीमेड अँटीबॉडीज तयार करायची सध्या टेक्निक डेव्हलप झाली आहे आणि काही लेवलवरती सक्सेससुद्धा आहे. सो असा सिरम जो आहे तो काही हायपर इम्युनाइज्ड हॉर्सेसपासून सुद्धा आयसोलेट करता येतात. आपल्या कंट्रीमध्ये एक किंवा दोन ठिकाणी असे प्लांट आहेत, जसं बँगलोरला एक प्लांट आहे ज्यामध्ये हॉर्सेसचं कन्झर्वेशन करण्यात येते. त्यांच्यामध्ये त्यांची इम्युनिटी जी आहे ती आर्टिफिशियली इंड्यूस किंवा स्टिम्युलेट करण्यात येते. देन असे हायपर इम्युनाइज्ड हॉर्सेसमधून त्यांचं ब्लड जे आहे ते आयसोलेट करण्यात येईल. देन आयसोलेटेड ब्लडमधून ते सिरम किंवा प्लाझ्मा प्रोटीन्स जे आहे ते सेपरेट करतात आणि त्याच सिरमपासून नंतर रॅबीज या पॅथोजनवर अँटीबॉडीज किंवा वॅक्सिन जे आहे ते तयार करतात. सो दिस इम्युनिटी इज ऑल्सो दी शॉर्ट लिव्ड इम्युनिटी.
So these are the two types of acquired immunity, active and passive. Next one is the cells of immune system. So there are two main types of cells involved in the working of immune system, that is lymphocytes and antigen presenting cell. जसं आता अडॅप्टिव्ह किंवा ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये जी आहे ती दोन सेलवर वर्क करते. एक असेल लिम्फोसाइट्स आणि दुसरं असेल अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स. सगळ्यात पहिले आपण लिम्फोसाइट बघू. सो lymphocytes are the main cells of immune system. They, like other blood corpuscles arising from stem cells, the hemocytoblast present in the liver of the fetus and in the bone marrow in adult. तसं आता lymphocyte जे आहे, these are the chief cells of immune system. They are like the blood corpuscle arising from the stem cell. Stem cell, they are the father of, we can say that, father of all cell and present in the bone marrow. But in the fetus condition, the process called hemocytoblast present in the liver of the fetus, and in adult condition they produced in the bone marrow. म्हणजे फिटसमध्ये, म्हणजे लहान मुलांमध्ये स्टेम सेल जी आहे ते ॲज अ लिव्हरमधून हिमोसायटोब्लास्ट ॲज अ तयार होतील आणि अडल्टमध्ये बोन मॅरोमधूनही तयार होतील. इनिशियल लेवलला स्टेम सेल जो आहे हा एक कॉमन सेल बोन मॅरोमध्ये तयार होतो, पण त्यानंतर किंवा त्या स्टेम सेलमध्ये डिफरन्शिएशन होऊन दोन टाईपचे सेल तयार होतील. एक असेल टी लिम्फोसाइट आणि दुसरं असेल बी लिम्फोसाइट. देन सम ऑफ देम अंडरगो डिफरन्शिएशन इन दी गट. गट म्हणजे आपला इंटेस्टाईनचा जो रिजन आहे दॅट इज कॉल्ड गट. असोसिएटेड बर्सल और रिलेटिंग टू लिम्फॉइड टिश्यू, फॉर एक्झाम्पल दॅट इज टॉन्सिल, पेयर्स, पॅचेस. जसं आता स्टेम सेल हे डिफरन्शिएशनमध्ये गेल्यानंतर नंबर ऑफ सेल जे आहे ते तयार करतील. त्यांच्यामधून काही सेल जे तयार होतील, वेगवेगळे लिम्फोसाइट जे तयार होतील ते बॉडीच्या वेगवेगळ्या पार्टमध्ये स्टोअर होत जातील. सगळ्यात पहिले ते आपल्या ब्लड किंवा लिम्फमध्ये मिक्स होऊन पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट होतील आणि त्यांच्या रिस्पेक्टेड साईटपर्यंत ते जाऊन पोहोचतील. जसं आपल्या बॉडीमध्ये टॉन्सिल जे आहे, टॉन्सिल म्हणजे आपल्या फॅरेंजियल रिजनमध्ये दोन टॉन्सिलचे सिस्ट असतात. दे आर ऑल्सो कॉल्ड दी ॲडेनॉइड्स. आता हे टॉन्सिल किंवा ॲडेनॉइड्स जे आहे हे आपल्या बॉडीमध्ये लिम्फोसाइटला स्टोअर करायचं काम करतात. त्यासोबतच पेयर्स पॅचेस आहे. आता पेयर्स पॅचेस हे कुठे असतात? एनी ऑफ सेव्हरल लिम्फ नोड्स इन दी वॉल्स ऑफ इंटेस्टाईन नियर दी जंक्शन ऑफ इलियम अँड कोलॉन. सो स्मॉल इंटेस्टाईनचे 3 पार्ट असतात पूर्ण गट रिजनमध्ये. स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन अशा 2 इंटेस्टाईन प्रेझेंट असतात. स्मॉल इंटेस्टाईनचे 3 पार्ट असतात आणि लार्ज इंटेस्टाईनचे सुद्धा 3 पार्ट असतात. सो स्मॉल इंटेस्टाईनचा जो लास्ट पार्ट आहे तो आहे इलियम आणि लार्ज इंटेस्टाईनचा जो फर्स्ट पार्ट असेल दॅट इज कॉल्ड कोलॉन. तर अशा ठिकाणी जे लिम्फ नोड प्रेझेंट असतात त्या ठिकाणी त्यांना आपण ॲज अ पेयर्स पॅचेस कन्सिडर करतो अँड आर कॉल्ड ॲज बी लिम्फोसाइट्स. या ठिकाणी जे स्टोअर होतील दे आर कॉल्ड दी बी लिम्फोसाइट. आणि बाकीचे सेल जे थायमस ग्लँडमध्ये स्टोअर होतात दे आर कॉल्ड दी टी लिम्फोसाइट. जसं आता आपण बघितलं स्टेम सेलमधून डिफरन्शिएशन होऊन नंबर ऑफ लिम्फोसाइट तयार होतात. ते आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्टोअर होतात. काही सेल हे समजा इलियम किंवा कोलॉन यामध्ये असणाऱ्या पेयर्स पॅचेसमध्ये स्टोअर होतील. त्यासोबतच टॉन्सिलमध्ये स्टोअर होतील, त्यांना आपण म्हणू पी लिम्फोसाइट. आणि बाकीचे जे सेल असतात ते आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या थायमस ग्लँडमध्ये स्टोअर होतील. जे सेल थायमस ग्लँडमध्ये स्टोअर होतील दे आर कॉल्ड दी टी लिम्फोसाइट. थायमस ग्लँड ही आपल्या बॉडीमध्ये जी आपली ट्रकिया आहे म्हणजे आपली अन्ननलिका आहे त्याला सराउंडिंग असणारी एक ग्लँड आहे दॅट इज कॉल्ड थायमस ग्लँड.
या ठिकाणी जे सेल स्टोअर होतात दे आर कॉल्ड दी टी लिम्फोसाइट. सो द मॅच्युअर लिम्फोसाइट्स pass into body fluid just like a blood and lymph and circulate in the body. Out of several lymphocytes, many of them stay in lymph nodes. The B lymphocytes and T lymphocytes form humoral or antibody mediated immune system, in short AMIS, and cell mediated immune system, in short CMIS रिस्पेक्टिवली. जसं बी लिम्फोसाइट जी आहे दॅट जनरेट्स दी अँटीबॉडी मेडिएटेड ऑर ह्युमरल इम्युनिटी, म्हणजे ही इम्युनिटी जी आहे ती आपल्याला काही बॅक्टेरियल इन्फेक्शनवर किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शनला प्रिव्हेंट करण्यासाठी युजफुल ठरते. सो बी लिम्फोसाइट जनरेट अँटीबॉडी मेडिएटेड ऑर ह्युमरल इम्युनिटी and T lymphocytes generate cell mediated or cellular immunity. टी लिम्फोसाइट जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये काही व्हायरल किंवा काही फंगल एजंट्सपासून प्रोटेक्ट करायचं काम करतात. सो देर आर 2 टाइप्स ऑफ लिम्फोसाइट, बी लिम्फोसाइट अँड टी लिम्फोसाइट. बी लिम्फोसाइट जनरेट दी अँटीबॉडी मेडिएटेड ऑर ह्युमरल इम्युनिटी, means they works on some bacterial infection against the bacterial infection, and T lymphocyte generates cell mediated or cellular immunity, that is this lymphocyte works on the some viral and some fungal infection. So both the immune system need antigen to come into action, बट दे हॅव डिफरंट वेज. आता ह्या दोन्ही लिम्फोसाइट कधी काम करतील, जेव्हा बाहेरून एखादा फॉरेन पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये एंटर करेल आणि आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या इम्युन सिस्टीमला चॅलेंज करेल. जोपर्यंत इन्व्हेडिंग पॅथोजन आपल्या इम्युन सिस्टीमला चॅलेंज करत नाही तोपर्यंत बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट जे आहे ते त्या पॅथोजनला डिफेंड करणार नाही किंवा त्यांचं एन्काउंटर करणार नाही. सो next is the mechanism of response of T lymphocytes to antigen. जसं आपल्याला दोन्हीही अँटीजनचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघायची आहे. सगळ्यात पहिले बघू आपण मेकॅनिझम ऑफ रिस्पॉन्स ऑफ टी लिम्फोसाइट टू अँटीजन. म्हणजे टी लिम्फोसाइट हे आपल्या बॉडीमध्ये एंटर करणाऱ्या इन्व्हेडिंग पॅथोजनला कसा रिस्पॉन्स करतील. सो ऑन कमिंग इन अ कॉन्टॅक्ट विथ अँटीजन, ए टी लिम्फोसाइट फॉर्म्स clones of T cells which are similar but perform different function. The clones has of 4 types of T lymphocyte. जसं अँटीजनच्या कॉन्टॅक्ट आल्यानंतर टी लिम्फोसाइट जी आहे हे त्याचेच 4 वेगवेगळे क्लोन्स तयार करतील. 4 क्लोन्स असेल. पहिला असेल हेल्पर टी सेल, नेक्स्ट वन इज दी किलर टी सेल, थर्ड वन इज दी suppressor T cell, and fourth one is the memory T cell. They are all the clones of T lymphocytes, so that's why they are called the helper T cell, killer T cell, suppressor T cell and memory T cell. बघा सगळ्यात पहिले बघू आपण हेल्पर टी सेल. कसं याचं नावातच याचा आन्सर आहे. हेल्पर टी सेल means sensitized helper T cells produce lymphokinase for performing several types of functions like proliferation of other T cells, stimulation of B lymphocyte, along with this attraction of macrophages. Sensitized helper T cells म्हटलं तर जसं आता मी सांगितलं आहे की हे लिम्फोसाइट जे आहे हे कधी ॲक्टिवेट होतील, जोपर्यंत अँटीजन आपल्या इम्युन सिस्टीमला चॅलेंज करत नाही तोपर्यंत. सो सेन्सिटाइज्ड हेल्पर टी सेल म्हणजे असे हेल्पर टी सेल जे सेन्सिटाइज्ड झाले आहे
जे अँटीजननी चॅलेंज झाले आहे. सो असे सेन्सिटाइज्ड हेल्पर टी सेल जे आहे एक स्पेशलाइज्ड एन्झाईम सिक्रेट करायचं काम करेल, दॅट इज कॉल्ड दी लिम्फोकायनेज. आता हे लिम्फोकायनेजचे काही फंक्शन्स असतात, जसं प्रोलिफरेशन ऑफ अदर टी सेल. प्रोलिफरेशन ऑफ अदर टी सेल मीन्स जसं आता सेलचं प्रोलिफरेशन होणे, इन द सिम्पल वर्ड्स वी कॅन से दॅट increase in the number of T cell or increase in the functions of T cell, that is called proliferation of other T cell. Then helper T cell जे आहे ते बी लिम्फोसाइटला सुद्धा स्टिम्युलेट करायचं काम करतात. त्यासोबतच टी सेल जे आहे हे अट्रॅक्शन ऑफ मॅक्रोफेजेसचं सुद्धा फंक्शन परफॉर्म करतील. मॅक्रोफेजेसमध्ये म्हणजे आपल्या बॉडीमधले असे लार्ज सेल जे इन्व्हेडिंग पॅथोजनला एंगल्फ करतात. सो दीज आर दी फंक्शन्स ऑफ हेल्पर टी सेल. नेक्स्ट वन इज दी किलर टी सेल, और वी कॅन से दॅट सायटोटॉक्सिक टी सेल्स. The cell directly attack and destroy the invading microbes, infected body cells and cancer cell. Killer T cells bind to infected cells and secrete perforins. Then perforins form a hole in infected cell. It also releases cell-killing substance, hence the name called cytotoxic T cell. जसं आता किलर टी सेल, जसं आपण बघितलं हेल्पर टी सेल जो आता जसं बी सेलला तो स्टिम्युलेट करतो म्हणजे हेल्प करतो, त्यासोबतच मॅक्रोफेजेसचं अट्रॅक्शनसुद्धा टी सेल हेल्पर टी सेल जे आहे ते घडवून आणतात. त्याच पद्धतीने किलर टी सेल जो आहे हा डायरेक्टली सेलवर किंवा इन्व्हेडिंग पॅथोजनवर अटॅक करायचं काम करतो आणि त्यांना डिस्ट्रॉय करायचं काम करतो. किलर टी सेल जे आहे ते आपल्या बॉडीमधल्या इन्फेक्टेड बॉडी सेलवर अटॅक करतात आणि त्यासोबतच आपल्या बॉडीमध्ये जे कॅन्सर कॉझिंग सेल असतात त्यांनासुद्धा किल करायचं काम करतात. सो हाऊ दे किल्स दी अँटीजन or invading microbes? Then killer T cells bind to infected cells and secrete perforins. Killer T cell जे आहे हे इन्फेक्टेड सेलला बाइंड करतात आणि एक सिक्रेशन सिक्रेट करतात, दॅट इज कॉल्ड परफोरिन्स. हा परफोरिन इन्फेक्टेड सेलला होल करायचं म्हणजे एक स्मॉल होल्स करायचं काम करतो. देन इट ऑल्सो रिलीजेस दी सेल किलिंग सबस्टन्स, म्हणजे सेलला किल करणारा सबस्टन्ससुद्धा सिक्रेट करायचं काम करतात किलर टी सेल. सो दॅट्स वाय दे आर नेम्ड ॲज सायटोटॉक्सिक टी सेल. नेक्स्ट वन इज दी सप्रेसर टी सेल. These suppressor T cells suppress the entire immune system to attack on own body cell. जसं आता हायपर सेन्सिटाइज्ड झालेले काही सेल असतात, ते सेल सेन्सिटाईज झालेले जे काही टी सेल आहे हे कधी कधी ओन बॉडी सेलवर अटॅक करतात. तर सप्रेसर टी सेलचं एकच काम आहे की एंटायर इम्युन सिस्टीममध्ये तो ओन बॉडी सेलवर अटॅक करण्यापासून तो त्याला प्रिव्हेंट करतो, म्हणजे सप्रेस करतो, म्हणजे त्यांची ॲक्टिव्हिटी जी आहे ती सप्रेस करायचं काम करतो. सो दिस सेल सप्रेसेस दी एंटायर इम्युन सिस्टीम टू अटॅक ओन बॉडी सेल. नाहीतर अशा वेळेला काय होईल, सेन्सिटाईज झालेले टी सेल जे आहे ते आपल्याच बॉडीच्या सेलवर अटॅक करतील आणि आपली इम्युन सिस्टीम जी आहे ती अजून वीक अँड वीक होत जाईल. सो अशा वेळेला सप्रेसर टी सेल जे आहे ते ओन बॉडी सेलवर अटॅक करण्यापासून त्यांना सप्रेस करतात. नेक्स्ट वन इज दी मेमरी टी सेल. These cells are previously sensitized cells which retain sensitization memory for long time in the future. जसं आता आपण याच्या पहिले बघितलं आहे युनिक फीचरमध्ये मेमरी, त्याच पद्धतीने हे मेमरी टी सेल जे आहे ते वर्क करतात. म्हणजे प्रिव्हियस ड्युरेशनमध्ये एखादं इन्फेक्शन किंवा एखादा पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये आला असेल, आपल्या बॉडीने जर त्याला डिफेंड केलं असेल, काही दिवसांनी समजा सेम पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये एंटर करत असेल, तर तेच मेमरीमध्ये गेलेले टी सेल जे आहे ते त्या फॉरेन पॅथोजनचं एन्काउंटर करतील. सो दीज आर दी प्रिव्हियसली सेन्सिटाइज्ड सेल्स विच रिटेन सेन्सिटायझेशन मेमरी फॉर लॉंग टाईम इन दी फ्युचर. दिस वन इज दी 4 different types of T lymphocytes.
then move towards the mechanism action of B lymphocytes to antigen. जसं आता आपण बघितलं टी लिम्फोसाईटचं मेकॅनिझम ॲक्शन, तसंच त्याच पद्धतीने आहे बी लिम्फोसाईटचं mechanism of action to the antigen. So B lymphocytes are directly sensitized by both antigens as well as helper T cells. Activated B lymphocytes multiplies very fast to produce clone of plasma cells and memory B cells. The plasma cells produce specialized glycoproteins called antibodies, which are circulated through the body fluids like blood and lymph. Means the antibody molecules may bind to cell membrane or remain free. जसं टी लिम्फोसाईट जे आहे म्हणजे टी सेल जे आहे त्यामध्ये असणारे हेल्पर टी सेल जे आहे ते बी लिम्फोसाईटला किंवा बी सेलला स्टिम्युलेट करायचं काम करतात. तसं आता स्टिम्युलेट झालेले बी लिम्फोसाईट जे आहे ते डायरेक्टली सेन्सिटाइज बाय बोथ अँटीजन्स ॲज वेल ॲज हेल्पर टी सेल. म्हणजे आता अँटीजनने स्टिम्युलेट केलं आहे त्यासोबतच हेल्पर टी सेलने सुद्धा त्यांना स्टिम्युलेट केलं आहे. अशा वेळेला बी लिम्फोसाईटचं आहे या बी लिम्फोसाईटचं मल्टिप्लिकेशन जे आहे हे फास्टिंग रेटवर होईल आणि त्या मल्टिप्लिकेशनमधून काही क्लोन्स तयार होतील. दॅट इज कॉल्ड दी प्लाझ्मा सेल्स अँड मेमरी बी सेल्स. देन तयार झालेले जे प्लाझ्मा सेल्स जे आहे ते स्पेशलाइज्ड प्रोटीन तयार करतील दॅट इज कॉल्ड ग्लायकोप्रोटीन आणि त्यासोबतच ते अँटीबॉडीजसुद्धा तयार करतील जे आपल्या बॉडीमध्ये किंवा बॉडी फ्लुइड्समध्ये सर्क्युलेट होत राहतील. बॉडी फ्लुइड्स म्हणजे ब्लड अँड लिम्फ. एकतर ते जसं आता ह्या अँटीबॉडीज जे आहे ते मॉलिक्युल्सला बाइंड करतील किंवा द अँटीबॉडी मॉलिक्युल्स मे बाइंड टू सेल मेम्ब्रेन. एकतर सेल मेम्ब्रेनला या अँटीबॉडीचे मॉलिक्यूल बाइंड करतील किंवा ते फ्री राहतील. सो नेक्स्ट इज दी फ्री अँटीबॉडीज हॅव 3 मेन फंक्शन्स. जसं आता ह्या ज्या अँटीबॉडीज फ्री असतील त्यांचे 3 मेन फंक्शन आहे. पहिलं आहे अग्लुटिनेशन्स, दुसरं असेल ऑप्सोनायझेशन आणि तिसरं असेल न्यूट्रलायझेशन. सो agglutination of particulate matter including bacteria and viruses. The immobilized mass is then engulfed by phagocytes. So that is called agglutination. Agglutination means particulate matter म्हणजे त्याला आपण म्हणू बॅक्टेरिया आणि व्हायरसेस यांना बाइंड करणे आणि त्यानंतर बाइंड केल्यानंतर त्यांचं कन्वर्शन इमोबलाइज्ड मासमध्ये होईल. इमोबलाइज्ड मासमध्ये ज्यांची मोटिलिटी लॉस झाली आहे दीज आर दी इमोबलाइज्ड मास. आता हे इमोबलाइज्ड मास जो आहे विच इज देन एंगल्फ बाय फॅगोसाइट्स ही एक प्रॉपर्टी आहे ज्यामध्ये सेल्स जे आहे ते इन्व्हेडिंग पॅथोजनला किंवा बॅक्टेरिया किंवा व्हायरसेसला एंगल्फ करायचं काम करतात. सो धिस प्रॉपर्टी or this function is done under the agglutination done by the B lymphocyte. Next one is the opsonization. Opsonization means coating of bacteria or antigen. आता एखाद्या बॅक्टेरियाला किंवा अँटीजनला किंवा व्हायरसेसला ऑप्सोनायझेशनमध्ये म्हणजे कोटिंगमध्ये त्यांची ॲक्टिव्हिटी जी आहे ती ब्लॉक करायचं काम करतात. आता एखाद्या अँटीजनला समजा अँटीबॉडीजनी कव्हर केलं म्हणजे स्पेसिफिक कोट त्यांच्या सराउंडिंगवर क्रिएट केला. अशा वेळेला मॅक्रोफेजेसद्वारे त्या अँटीजनचं किंवा त्या फॉरेन पार्टिकलचं फॅगोसायटोसिस होईल. म्हणजे फॅगोसाइट्स जे आहे ते त्या इमोबलाइज्ड मासला एंगल्फ करायचं काम करेल. सो दिस वन इज दी कोटिंग ऑफ बॅक्टेरिया टू फॅसिलिटेट देअर सबसिक्वेंट फॅगोसायटोसिस बाय मॅक्रोफेजेस. मॅक्रोफेजेस म्हणजे आपल्या बॉडीमधले असे लार्ज सेल जे अँटीजनला एंगल्फ करायचं काम करतात बाय द प्रोसेस कॉल्ड फॅगोसायटोसिस.
लास्ट वन इज दी न्यूट्रलायझेशन. आता काही ऑर्गॅनिझम किंवा पॅथोजन असे असतात की जे काही टॉक्झिन किंवा काही हार्मफुल केमिकल्स जे आहेत ते आपल्या बॉडीमध्ये सिक्रेट करतात. फॉर एक्झाम्पल, एखादा इन्सेक्ट बायटिंग आपल्या बॉडीवर जर कुठे होत असेल तर ॲट द टाईम ऑफ बायटिंग द इन्सेक्ट रिलीजेस द हार्मफुल केमिकल्स टू देअर सलायवा. ॲट द सेम टाईम दे सक द ब्लड अँड रिलीज सम केमिकल ऑर टॉक्झिन्स इन टू द ब्लड. सो अशा प्रकारच्या टॉक्झिन्सला न्यूट्रलाइज करायचं काम आहे बी लिम्फोसाइट्स. सो that is called the neutralization. So each antibodies are specific for each antigen. प्रत्येक अँटीजनसाठी प्रत्येक अँटीबॉडी जो आहे तो स्पेसिफिक असतो. सो देर आर दी मेकॅनिझम ॲक्शन ऑफ बी लिम्फोसाइट. दे परफॉर्म दी different function, that is agglutination, opsonization and neutralization. So in the next lecture we will see in the next topic, that is antigen presenting cells. Thank you.